महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। सतीश पाटील हा आगरी समाजाचा नाहीये, तो पटेल आहे। आगरी समाजाची तो फसवणूक करत आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या उरणच्या नेत्या सौ सीमाताई घरत यांनी केले। पाहूया सविस्तर बातमी। उरण तालुका आगरी समाजाची अध्यक्ष आहे। जे काही सतीश बिपिन पटेल हा राहणारा आहे बाहेरचा, परंतु उरणमध्ये तो वावरतोय। आगरी समाजामध्ये आगरी समाजाचा एक घटक असल्याचा तो खोटा म्हणून वावरतो आहे। आज त्याचा जर इतिहास बघितला, आम्हाला इंस्टा फेसबुक आत्ता कळायला लागले, परंतु त्याचा इतिहास मी इथे 25 वर्ष राहिल्या कारणाने त्या दिवशी दत्त जयंतीमध्ये मीही होते यात्रेमध्ये। हा जो सतीश पटेल आहे तो आमच्या आगरी समाजाला भूलथापा करून फसवून इथे मुआफ जमा करत आहे। त्याला जो आगरी माणसांनी किंवा आमच्या पोरांनी वचक दाखवली आमची उरणची का, तर तो समाजाविषयी वाईट बोलत आहे आणि आचारसंहिता असूनही तोही समाजात कीड निर्माण करण्याचा प्रयत्न समाजात आमच्या आमदार साहेबांना समाजाविषयी नेहमी तो त्याच्या इंस्टा फेसबुकला घाण वक्तव्य जे आपल्याला ऐकतानाही वाईट वाटेल की हा या आमदार साहेबांना काय बोलतो, त्या द्वेषाने बोललेला, त्यामुळे त्याला हा प्रसाद दिलेला असावा। कारण तो नेहमी खोटं बोलतो, खोटं वागतो असंही नाही। मी सुज्ञ इथली नागरिक म्हणून आगरी समाजाची सांगते, तो आगरी समाजाचा नाही आहे, पटेल म्हणून फसवणूक करत आहे। तरी मी आगरी समाजाच्या सगळ्या बांधवांना भगिनींना सांगत आहे की याच्या बरोबर राहू नका। आज हा समाजाला फसवत आजपर्यंत प्रसिद्धीसाठी हा करत आहे। आमच्या आमदार साहेबांना रागाद्वेषाने बोलल्या कारणाने आमची ही पोरं कशी पेटून उठली, तर त्याच्या वक्तव्याने पेटून उठलेले आहेत। नाहीतर आणि खोटा बोलणं, खोटा वागणं हे त्याच्या वर्तणुकीत आहे, त्याच्या इंस्टा पेजला आहे। आज त्या खोट्या बोलण्या कारणाने समाजात द्वेष निर्माण होऊ नये यासाठी आम्ही आज रवी भोईर साहेब असतील, आमचे गणेश असतील, कुठेतरी तरुण बांधवांना गणेश पाटील आणि आमचे निलेश हे का तर तरुणांमध्ये भांडणं वाढू नये, आळा बसावा यासाठी आमच्या उरणच्या भूमिपुत्रांनीच त्याला वचक दाखवलेली आहे। मला वाटते इतर तालुक्यातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांनी इथे येऊन द्वेष राग निर्माण समाजात करू नये। मी तुला आव्हान देते आगरी समाजाच्या वतीनं का आगरी समाजाजवळ जर काय असा घणाघाता आरोप यांनी केला का, मी इथला भूमिपुत्र आहे, मी आगरी आहे, खोटारडा आहे, त्यांनी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत, समोर येऊन पेपर दाखवावे का मी आगरी आहे, तर आम्ही आणि जर हा हप्ते वसुलीवाला आहे, हा डिझेल चोर आहे, याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज आहे, केसेस आहेत। आज आपण याचा इतिहास आम्ही आता आल्यावर मी बघितलं तर याच्या आसपास चिकर पॉलिटिक्स असतील, सामाजिक संघटनेचे असतील, यांची तो फसवणूक करत आहे। मी त्या बांधवांना विनंती करेन की याच्या बरोबर कोणी राहायचं नाही। हे इथं राजकीय स्टंट केले जातात इलेक्शनमध्ये मी भावना घाणेकरलाही शांत राहायचं आव्हान माझ्या भाषणात केलेलं आहे। एक स्त्री असून सुद्धा तुम्ही आपल्या समाजामध्ये या उरणमध्ये शांतता चाललेली तुला बघवत नाही का? तू अरे तुरेची भाषा करणं सोडून दे। आपल्या घरातही भावबंद राहतात, जरा भाषा सुधरा लेडीजनी, नाही तर आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवायला रस्त्यावर उतरायला लागेल। सर्व रणरागिण्या या महिला तयार आहेत, त्याच्यामुळे भावना घाणेकर आपण कुठेतरी आपल्या बेताल वक्तव्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। कारण असे जर तुम्ही करत बसलात, तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभे होतात, ही भांडणाला आगी लावण्यापेक्षा कुठेतरी समाजात शांतता राहावी याचं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, कुठेतरी तुम्ही शांतता ठेवली पाहिजे। जर तुम्ही अशा बेताल वक्तव्यावर ठाम असाल, वागत असाल, तर आम्हालाही प्रवृत्त तुम्ही करताय असा याचा अर्थ होतोय। आम्ही आमची संस्कृती, आम्ही सुज्ञ आहोत, सुशिक्षित आहोत, त्याच्यामुळे शांत आहोत, परंतु आमच्या डोक्यावरनं पाणी गेला तर आम्ही थांबणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरून शांत बसणार नाही। त्या दिवशीच एक शांतता कमिटीच्या मीटिंगमध्येही आचारसंहिता असताना 200-250 लोक घेऊन येणं हा गुन्हा आहे। त्यात
तो गुन्हा दाखल करावा म्हणून मी आता अर्ज देते. कारण शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये फक्त उरणमध्ये शांतता राहावी या हेतूने इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला बोलवलेलं तिथं. परंतु त्यातही रवी भोईर साहेब, आमदार साहेब, गणेश शिंदे, भावना घाणेकर, काय गरज होती उमेदवार उभे राहिलेले त्यांना घेऊन यायला आणि ती मीटिंग उद्ध्वस्त करायला? आम्हाला ती मीटिंग थांबवावी लागली शांतता कमिटीची. कारण इन्स्पेक्टर साहेबांना उभं राहून बोलायला लागलं की तुम्ही आता मीटिंग संपूया आपण आणि मग या. नाही, आम्हाला अर्ज द्यायचा आहे, विरोधात अर्ज द्यायचा आहे बीजेपीच्या मुलांच्या विरोधात. का पण कोण आहे तो? एक फ्रॉड माणसाला तुम्ही पुढे करून जर समाजात द्वेष आणि भांडणं लावत असाल त्याला प्रत्युत्तर आमच्या सर्व महिला रस्त्यावर उतरून देणार आहे, लक्षात ठेवा. महेश बांधी आगे बढ़ो. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.